विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मी प्राध्यापक डॉक्टर प्राजक्ता निकम, सहाय्यक प्राध्यापक सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालय कराड. BA भाग 1 मराठी विषयासाठी असणाऱ्या ऐच्छिक मराठी या पेपरमधील अक्षरबंध आणि उपयोजित मराठी या अभ्यासपत्रिकेमध्ये सुरुवातीला आपण भास्कर चंदनशिव या लेखकाच्या निवडक कथांचा अभ्यास करतो. त्यातील 3 कथा आपण अभ्यासल्या. त्यानंतर आपल्याला अभ्यासासाठी असलेली पुढची चौथी कथा म्हणजे वासना. भास्कर चंदनशिव यांची वासना ही कथा आपण पाहिलं की भास्कर चंदनशिव यांनी ग्रामीण जीवनातील दलित जीवनाशी आणि दलित जीवनाशी सर्वार्थाने समरस होऊन त्यांनी दलित शेतकरी, शेतमजूर, दलित, उपेक्षित आणि वंचित वर्गाचं वास्तव आपल्या कथांमधून अत्यंत प्रभावीपणे असं मांडलेलं आपल्याला दिसून येतं. तसंच ग्रामीण भागातील अडाणी, अशिक्षित आणि दलित स्त्रिया आणि त्यांच्या वाट्याला येणारे अनेक प्रकारचे भोग आणि अनेकांच्या वासनेला बळी पडणाऱ्या दलित स्त्रिया आणि त्यांचं उद्ध्वस्त झालेल्या जीवनाचं भेदक चित्रण ही भास्कर चंदनशिव यांनी अत्यंत समर्थपणे केलेलं आहे. दलित स्त्रीकडं जो आपला समाज दलित स्त्रीकडं एका वेगळ्या नजरेनं पाहतो, त्या दलित स्त्रीला एक माणूस म्हणून पाहावं, त्या दलित स्त्रीच्या असणाऱ्या व्यथावेदना जाणून घ्याव्यात. अनेक बाजूनी होणारं त्यांचं शोषण हे त्यांना अस्वस्थ करतं आणि यातूनच अनेक शोषकांचे चेहरे ते निर्भीडपणे उघड करतात. आता पाहतो आपण शतकानुशतके पाहत आलेला आहे हा दलित समाज कशा पद्धतीनं जीवन जगत आलेला आहे. सध्या परिस्थिती थोडीफार बदलली आहे, पण काही ठिकाणी आपण ग्रामीण भागात गेलं तर काही वास्तव आपल्याला खूप वाईट पद्धतीनं निदर्शनास येतं. अगदी दारिद्र्य असेल, भूक, उपासमार, लाचारी, आजारपण या बऱ्याचशा गोष्टी या दलित समाजाला खूप वेगळ्या पद्धतीनं उपेक्षित बनवतात आणि यामुळं आधीच आपण पाहतो की जर्जर झालेला हा दलित समाज आणि त्यातही दलित स्त्री यांचं दुःख हे एवढ्यावरच थांबत नाही, तर आणखीन एक गोष्ट त्यात हातभार लावते, ती म्हणजे दलित स्त्रीच्या अब्रूचा म्हणजे तिच्या अस्तित्वाचाच घास घेण्याचं निर्दयी कृत्य करणाऱ्या त्या प्रवृत्तींचीही भर यामध्ये नेहमी पडत असलेली आपल्याला पाहायला मिळते. अशा अनिष्ट आणि अमानुष अशा प्रवृत्तींना रोखण्याचं सामर्थ्य आजही आपल्या समाजव्यवस्थेत नसल्याचं सूचनही भास्कर चंदनशिव आपल्या कथांमधून करतात. म्हणूनच त्यांची कथाही वाचकांना विचार करायला भाग पाडते, अगदी अंतर्मुख बनवते आणि दलितच नव्हे तर समग्र दीनदुबळ्या वर्गाकडे सहानुभूतीनं आणि मानवतेच्या दृष्टिकोनातून पाहायला लावते. त्यांच्या वासना या कथेमधून आपल्याला याचंच प्रत्यय येतो. वासना ही कथा दलित स्त्री जीवनावर भाष्य करणारी आणि वासना ही दलित स्त्री जीवनावर भाष्य करणारी अशी ही कथा आहे. भास्कर चंदनशिव यांच्या बिरड नावाच्या कथासंग्रहातली ही कथा आहे. बिरड हा जो कथासंग्रह आहे त्यांचा या कथासंग्रहातील कथा आहे. आता या कथेतली नायिका पुतळी हिचा पण विचार या पुतळीच्या अनुषंगाने ही कथा येते. पुतळी ही या कथेची नायिका. आता आपण पाहायला गेलं तर पुतळी ही पुतळी महार जातीतील आहे. दलित समाजातील आहे. आता पुतळी महार जातीतील तरुणी आपल्या आजारी आईसाठी अन्न मिळवताना पुरुषी वासनेची शिकार कशी होते याचं एक भेदक आणि तितकंच हृदय हेलावून सोडणारं चित्रण आपल्याला वासना या कथेमध्ये पाहायला मिळतं. आपण पाहतो की गावोगावचे जमीनदार, गावगावचे धनदांडगे, सवर्णीय
पैशाच्या आणि सत्तेच्या जोरावर गावातील गरीब, गरजू, पोठार्थी, दलित समाजाच्या लाचारीचा निर्दयपणे कसा फायदा घेतात आणि त्यांच्यावर अन्याय अत्याचार कसा करतात. पिढ्यानपिढ्या हे आपण पाहत आले. पिढ्यानपिढ्या त्यांच्यावर अन्याय अत्याचार हा समाज करीत आलेला आहे. या दाहक सत्याचं सुद्धा वर्णन आपल्याला वासना या कथेमध्ये पाहायला मिळतं. तर ही कथा पुतळा किंवा पुतळी या दलित तरुणीची दुर्दशा स्पष्ट करणारी आहे. महारवाड्यातील एका जीर्ण अशा खोपटात पुतळा आपल्या आईसोबत राहते. 2 महिन्यांची अंथरुणावर केलेली तिची आई भागा मारी या का अंथरुणावर केली ही, तर मुळातच दलित समाजाला असणारी गरिबी, दारिद्र्य, आपल्याला औषध पाण्याला पुरेसे पैसे नसल्यामुळं ती अंथरुणावर खिळून राहून मरणाची वाट पाहत आहे. आता ही मुलगी पुतळा आपल्या परीनं आईची काळजी घेतच असते. तिला शेजारच्या केरू आत्यानं दिलेलं झाडपाल्याचं औषध देणं असेल आणि तिच्या 2 वेळच्या भुकेची पूर्तता करणं एवढंच पुतळा कसं करत राहते. परंतु परिस्थितीमुळं पुढं असं होतं की पोटाचा प्रश्न सोडवणंही पुतळाला अशक्य होतं. अशातच मरणासन्न असलेल्या आपल्या या आईला सागुती खाण्याची इच्छा होते. सागुती म्हणजे मटण. आता या सागुती खाण्याची वासना होते. सागुती खाण्याची वासना होते. आता कसं बसं पोट भरताना पुन्हा या सागुती कशी ती देऊ शकणार आईला, हा पुतळा पुढचा एक मोठा प्रश्न आहे. आता यामध्येच जी ती शेजारी असलेली गंगू मावशी पुतळ्याला सांगते की बाई, दुखणकराची वासना ही वाईट असते आणि ती वासना पूर्ण केली पाहिजे. आता ही आईची सागुती खाण्याची झालेली वासना, आईची ही वासना पूर्ण करण्यासाठी पुतळा धडपडते. आता ही सागुती आणण्यासाठी पैसे नाहीत. मग सागुती आणण्यासाठी पैसे नसल्यामुळं घरातला तांब्या गहाण ठेवण्याचा विचार ती गंगू मावशी समोर बोलून दाखवते. गंगू मावशी हा तिचा विचार नाकारते. ती सांगते की तिला दुसरा मार्ग सुचवते की दुसऱ्याच दिवशी गावामध्ये आबा देसाई यांच्या शेतामध्ये म्हसोबाचा नवस फेडण्यासाठी डावरा असतो. आता या डावऱ्यामध्ये कारण आबा देसाईला 4 खंड्या ज्वारी झालेली असते आणि ती 4 खंड्या ज्वारी झाल्याच्या आनंदात हा आबा देसाई 4 बोकडं कापून सगळ्या गावाला डावऱ्यासाठी त्यानं बोलवलेलं असतं. गंगू मावशी तिला हा पर्याय सुचवते की तिथं गेल्यानंतर तुला सागुती मिळेल. तर तिच्या सांगण्यानुसार महारवाड्यातील लहान थोरांबरोबर पुतळाही सागुती आणण्यासाठी देसाईच्या शेतात जाते. आता तिथं गेल्यानंतर तिथं काही सवर्णीय लोक होते. दामा जाधव, सखाराम, यशवंत नाना, धनाजी, रामभाऊ, कारभारी पाटील, किसनी पवार, रखमा धनगर अशी गावातील मंडळी आलेली होती. आता काय झालं की ज्यावेळेला हा डावरा सुरू झाला, ते वाढण्याचं काम सुरू झालं, त्यावेळेला आधी गाववाल्यांच्या पंक्ती बसतात आणि तिथं महारांना ताटकळत ठेवलं जातं. त्यांच्या काकुळतीला येऊन वाढण्याबाबत याचना सुरू होतात आणि त्यानुसार वाढण्याचं काम करणाऱ्या सखारामला पुतळा आपल्या आईची कैफियत सांगून सागुतीची मागणी करते. आता त्यावेळी ती सखारामला या सागुतीची मागणी करते, त्याच क्षणी सखारामची विखारी नजर तिच्यावर पडते. आईच्या काळजीने उसाच्या सोत्रीगत झालेल्या पुतळाचे
तारुण्य सखारामला बेभान बनवते. तर इथं मात्र त्याचे मनोमन डावपेच सुरू होतात. तर पुतळी तशी चाणाक्ष आहे. तिला समजतं सखारामची नजर काही चांगली नाही. तो चांगल्या नजरेने आपल्याकडे पाहत नाही. आणि हा त्याचा कावा लक्षात येऊन सुद्धा पुतळा निरुपाय बनते. कारण तिच्या पुढं एकच प्रश्न आहे की आपल्या आईची वासना पूर्ण करणे. मग त्याच्यासाठी काहीही करावं लागेल. त्यामुळं हा कावा लक्षात येऊन सुद्धा ती निरुपाय बनते आणि सागुतीसाठी तिथं थांबते. सखाराम तिच्या तामणामध्ये सागुतीचं पातेलं ओततो. तर बऱ्याच दिवसांनी पुतळ्यानं सुद्धा सागुती खाल्लेली नव्हती, मटण खाल्लेलं नव्हतं. पुतळ्याला सुद्धा हा सागुतीचा मोह अनावर होतो. ती मटणाची बोटं खाऊ लागते. पण त्याच क्षणी आईची आठवण येताच ती मटणाच्या बोट्यासह तांब्या भरून ठेवते. त्यानंतर सर्व जेवणावळी झाल्यानंतर सखाराम तिच्याकडून पुतळीकडून झाडलोटीचं सुद्धा काम करून घेतो. अगोदर सवर्णीय जेवलेले होते, त्यानंतर ही दलित समाजातील लोक जेवली. त्यानंतर तो सखाराम तिच्याकडून झाडलोटीचं काम करून घेतो. आता हे सगळं होईपर्यंत अंधार पडतो आणि सर्वजण त्यापूर्वीच गावाकडे गेलेले असतात. हा रानात असलेली वस्ती आबा देसाईची, मध्ये नदी आहे आणि त्यानंतर गाव. आता सर्वजण गावाकडे गेलेले आहेत. परंतु शेवटी पुतळा आनंदाने तो सागुतीने भरलेला तांब्या घेऊन एकटीच आईच्या ओढीनं घरी जाऊ लागते. तर अंधार आहे, मनात भीती असते आणि त्यातच सखारामची ती विखारी नजर तिच्या लक्षात आहे आणि भीतच ती नदीपात्रात उतरते. आता मात्र एक घटना घडलेली असते की तिच्या आधीच पळत धावत जाऊन दबा धरून बसलेला सखाराम तिथं अचानक तिच्यावर झडप घालतो. त्या सखारामच्या मनगटाचा चावा घेऊन पुतळी स्वतःला वाचवण्याचा अयशस्वी प्रयत्न करते. पण दुर्दैवानं तो प्रयत्नही पूर्ण अयशस्वी ठरतो. ती स्वतःला वाचवू शकत नाही. स्वतःचं सील रक्षण करण्याचा ती खूप पाठोपाठ प्रयत्न करते, पण ती त्यातून वाचू शकत नाही. आणि त्याच क्षणी ज्या आईसाठी सागुती आणण्यासाठी गेलेली पुतळा हीच तिथं वाचण्याची शिकार बनते, आपली अब्रू गमावून बसते. अशी ही दुर्दैवी पुतळाची व्यथा आणि कथा आपल्याला हादरवून सोडते. असं म्हणजे शतकानुशतके अशा लोकांचा समज आहे की खेड्यातील दरी स्त्रीला अब्रूच नसते असं मानत आलेला आपला सवर्णीय पुरुषी समाज सातत्याने तिच्यावर पिढ्यानपिढ्या अन्याय अत्याचारच करत आलेला आहे. परंतु आजही आपण पाहतो की दलित स्त्रीला त्याविरुद्ध तक्रार करण्याची हिंमत होत नाही. त्यातून तिनं धाडस केलंच तर तिला न्याय मिळण्याची सुद्धा शक्यता वाटत नाही. आज सुद्धा आपण समाजात अशी कितीतरी उदाहरणं पाहतोय की दलित स्त्रीवर अन्याय अत्याचार होतात, परंतु त्याबद्दल तक्रारी किंवा धाडस झालंच तर न्याय मिळण्याची शक्यता नाही. एकूणच तिची लुटली गेलेली अब्रू परत मिळू शकत नाही. हेच कटू सत्य आपल्याला वासना नावाच्या कथेतून पुतळीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत स्पष्टपणे सूचित होते. स्त्री शरीराच्या वासनेनं बरबटलेली पुरुषी मनं कशी वागतील याचा कोणताच अंदाज आपल्याला लागणं शक्य नाही. आपण पाहतो की वासनातृप्तीसाठी कामांध झालेला पुरुष जाती धर्म, नाती गोती, रीतिरिवाज, नीतिमूल्य हे सर्व डाळून कोणत्याही थराला जातो. याचं एक दाहक आणि दर्ददायी चित्रण भास्कर चंदनशिव यांनी वासना या कथेत केलेलं आहे. अक्षरशः आपल्या मनाला हादरवून सोडणारी ही कथा पोट भरण्यासाठी, खाण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्या स्त्रीवर, त्या तरुणीवर कशा प्रकारे अन्याय अत्याचार होतात.
आणि हे सर्व काही मनाला अस्वस्थ करून सोडतं, हादरवून सोडतं. जे दलित स्त्री जीवनातील भेदक वास्तवाचं दर्शन घडवणारी ही कथा आहे. ही कथा पुतळी या दलित तरुणीची दुर्दशा मांडते. पुतळीची आई भागा मारीन म्हणजेच दारिद्र्याची बळी ठरलेली दलित स्त्री आहे. तसंच दलित स्त्रीकडं समाजानं माणूस म्हणून पाहावं, तिच्याबद्दल सहानुभूतीची भावना समाजामध्ये निर्माण व्हावी, असा किमान दृष्टिकोन वाचकांच्या मनात जागा व्हावा, अशी ही सुद्धा लेखकाची भूमिका या कथेतून आपल्याला जाणवते, सूचित होते. किंबहुना हा सारा संस्कार उमटवण्याचं, बिंबवण्याचं सामर्थ्य सुद्धा वासना या कथेत असल्याचं आपल्याला प्रकर्षानं जाणवतं. एक वेगळा प्रश्न, एक वेगळा दृष्टिकोन समाजापुढं आपल्या कथेमधून मांडून देण्याचं एक मोठं धाडस भास्कर चंदनशिव यांनी या कथेमधून केल्याचं आपल्याला जाणवतं. एकूणच पुतळी व्यक्तिरेखा त्यांनी जिवंत केलेली आहे. पुतळीच्या भावना, पुतळीची दुर्दैवी अवस्था यांचं चित्रण करत असतानाच त्यांनी वेगवेगळ्या प्रसंग चित्रणातून वेगवेगळ्या प्रसंगाचं चित्रण हुबेहूब जिवंत आणि प्रत्ययकारी स्वरूपात केलेलं आहे. त्यातूनच भास्कर चंदनशिव यांच्या सूक्ष्म निरीक्षण शक्तीचा सुद्धा प्रत्यय आपल्याला येत राहतो. भास्कर चंदनशिव यांच्या कथेतील घटना प्रसंगांना सुद्धा नेमकेपणानं भिडण्याचं सामर्थ्य याचा प्रत्यय या कथेतून येतो. म्हणजेच भास्कर चंदनशिव यांची कथेतील नाविन्यपूर्णता, वेधक कसं वास्तव वाचकांच्या समोर उभं करण्याचं सामर्थ्य आपल्याला या कथेत जाणवत राहतं. ग्रामीण जीवनातील, दलित जीवनातील धगधगतं सत्य मांडणारी भाषा येते. कथेच्या प्रारंभापासून अगदी शेवटपर्यंत आपण पाहिलं तर ते अस्सल बोली भाषेचा वापर करतात. आणि केवळ ही अस्सल बोली भाषा नव्हे तर पात्रानुसार सुद्धा किंवा प्रसंग परत्वे वेगवेगळी वळणं घेणारी ही भाषा आपल्याला पाहायला मिळते. निवेदन असतील, वर्णन असतील, संवाद, वातावरण निर्मिती यासाठी त्यांनी जी भाषा योजलेली आहे ती दुःखितांच्या, शोषितांच्या जगण्याला समूर्त करणारी आहे. त्यांच्या भाषेतील प्रतिमा, वाक्प्रचार, म्हणी, दृष्टांत एकूणच या कथेला जिवंतपणा आणून देण्याचं काम करतात. उदाहरणार्थ आपण पाहिलं तर वासना कथेच्या प्रारंभी केलेलं पावसाळी वातावरणाचं चित्रण पहा. दिवसानं पाय सोडलं, कोंडून टाकल्यागत आभाळ झाकाळून आलं, ढोनात मोठ रचावी तसं भरून आलेलं आभाळ, बुडातूनच गरजत उठलं, फळीच्या फळी हाताला हात धरून वर वर सरकू लागली, भेदरलेला वारा पावसाचा वास पसरीत धडपडत पळू लागला, पावसाची मशिनगत त्याची पाठ तडकू लागली, म्हारड्यातील कोपटं जीव धरून उभी होती आणि पिसाळलेल्या वादळी पावसाचं भ्या त्यांच्या पोटात धडक्या घेत होतं. ती वाऱ्यानं हापकत होती आणि पावसानं गळत होती. अशा पद्धतीची वर्णनं कथेमध्ये एक प्रकारचा जिवंतपणा आणून देतात. अशा वेगवेगळ्या निवेदन, वर्णनं, संवाद, भाषाशैली यांच्या माध्यमातून पुतळीची कथा एका दलित समाजातील एका स्त्रीवरील अन्याय अत्याचाराची दुर्दैवी ठरलेली अशी पुतळी आपल्यासमोर भास्कर चंदनशिव यांनी वासना या कथेतून मांडलेली आहे. धन्यवाद मित्रांनो. आपण पुढच्या तासाला भास्कर चंदनशिव यांची पुढची एक कथा अभ्यासू.